आपण जो थेरम बघायला ना, थेरमचं नाव आहे सायक्लिक क्वाड्रिलॅटरल, बरोबर ना. सायक्लिक या शब्दाचा मिनिंग असा आहे की सर्कल वरती एका क्वाड्रिलॅटरलचे सर्कल वरती असणारे चारही व्हर्टायसेस. सपोज एखादा व्हर्टेक्स क्वाड्रिलॅटरलचा सर्कलच्या आत असेल किंवा बाहेर असेल तर त्याला आपण सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणत नाही. मग सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे काय बाळांनो? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणजे सर्कल वरती क्वाड्रिलॅटरलचे असणारे चारही व्हर्टेक्स असले पाहिजे, बरोबर ना. म्हणजे एखाद्या क्वाड्रिलॅटरलचे ऑल व्हर्टेक्स जर सर्कल वरती असतील तर त्या क्वाड्रिलॅटरलला आपण काय म्हणतो? सायक्लिक क्वाड्रिलॅटरल म्हणतो. या फिगर मध्ये एबीसीडी हा क्वाड्रिलॅटरल आहे, त्याचे ऑल व्हर्टेक्स कुठे आहेत तर सर्कल वरती आहेत, म्हणून क्वाड्रिलॅटरल एबीसीडी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असं म्हणलं तरी चालेल. हे तुमचा थेरम ऍक्टिव्हिटी बेस्ड आहे. याच्या अगोदर थेरम हा प्रूफ करायचा होता. ज्यावेळेस सिलेबस चेंज झाला त्यावेळेस तुम्हाला हा थेरम कसा आला, ही प्रॉपर्टी कशी आली, ऍक्टिव्हिटी बेस्ड आली. ही प्रॉपर्टी डिपेंड आहे इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वरती. कशावरती? इन्स्क्राइब्ड अँगल थेरम वरती. ओके, इन्स्क्राइब्ड अँगल थेरम आपण बघितलेलाच आहे. थेरम काय सांगतो? अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल्स आर सप्लिमेंटरी. सप्लिमेंटरी मीन्स काय? दोन अँगलची ऍडिशन किती पाहिजे? 180 डिग्री पाहिजे. किती पाहिजे? 180 डिग्री. मग अपोजिट अँगल्स ऑफ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल आर सप्लिमेंटरी. ओके, आता ए अँगल ए चा अपोजिट अँगल कुठला आहे? अँगल सी. म्हणजे अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू 180 डिग्री. हे प्रूफ करायचंय. सेकंड प्रूफ काय असेल? अँगल डी प्लस अँगल बी इज इक्वल टू आल्सो 180 डिग्री. बरोबर. म्हणजे अपोजिट अँगलची ऍडिशन किती असली पाहिजे? 180 डिग्री असली पाहिजे. कशावरती? चार बाळांनो, तर सर्कल वरती च्या, बरोबर ना. म्हणजे जर एखाद्या क्वाड्रिलॅटरल मध्ये सगळेच अँगल्स सर्कल वरती असतील तर तो क्वाड्रिलॅटरल सायक्लिक क्वाड्रिलॅटरल असतो. हे आपल्याला माहिती किंवा प्रूफ करायचं. लक्ष द्या, प्रूफ मध्ये काय आहे? गिवन पार्ट काय बघा. गिवन पार्ट क्वाड्रिलॅटरल डॅश डॅश इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. तर तो क्वाड्रिलॅटरल कुठला? क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी, बरोबर ना. क्वाड्रिलॅटरल ए बी सी डी इज अ सायक्लिक क्वाड्रिलॅटरल. मग त्याचे अपोजिट अँगल्स मध्ये एक एक्झाम्पल दिले. अँगल बी प्लस अँगल डी. अँगल बी अँड अँगल डी आर द अपोजिट अँगल्स, बरोबर ना. याची ऍडिशन किती प्रूफ करायची आपल्याला? सप्लिमेंटरी मीन्स काय असेल? 180. सिमिलरली अँगल सी. अँगल सी चे अपोजिट अँगल कुठला आहे? अँगल सी चे अपोजिट अँगल आहे अँगल ए इज इक्वल टू आल्सो 180 डिग्री. हा फर्स्ट प्रूफ आहे, हा सेकंड प्रूफ. म्हणजे तुम्हाला दोन्ही प्रूफ करायचे. ठीक आहे. जर तुमच्या ऍक्टिव्हिटी मध्ये हा एक दिलेला असेल तर दुसरा प्रूफ तुम्हाला स्वतः करायचा. लक्ष द्या, आर्क एबीसी इज इंटरसेप्टेड बाय इन्स्क्राइब्ड अँगल एडीसी. लक्ष द्या, आर्क एबीसी कुठे आहे बघा. एबीसी हा आर्क आहे, तो इंटरसेप्ट केला, बरोबर ना. कुठल्या अँगलनं? अँगल डी न. त्या अँगल डी चं 3 डिजिट नेम आहे अँगल एडीसी. म्हणजेच अँगल एडीसी हा अँगल कसला झाला तर इन्स्क्राइब्ड अँगल झाला. कसला अँगल झाला? इन्स्क्राइब्ड अँगल. मग त्या स्टेटमेंट नुसार नेक्स्ट लाईनला काय असेल? देयरफॉर इन्स्क्राइब्ड अँगलचं मेजरमेंट हे हाफ असतं कशाच्या? इंटरसेप्टेड आर्कच्या. मग कुठला आर्क इंटरसेप्टेड आहे? आर्क एबीसी. मग मी काय लिहिणार? देयरफॉर अँगल एडीसी इज इक्वल टू हाफ ऑफ आर्क एबीसी. मग तुम्ही इथे लिहू शकता मेजर ऑफ आर्क लिहू शकता. मेजर ऑफ आर्क सांगा रे बाळांनो, एबीसी. त्याला इक्वेशन नंबर काय दिला आपण? बरोबर. आता जसं वरती स्टेटमेंट आहे तसं सिमिलरली काय आहे? इन्स्क्राइब्ड अँगल कुठला असेल बघा. डी च्या अपोजिट अँगल कुठला? बी. डी च्या अपोजिट अँगल कुठला रे? बी. बी चं नाव काय असेल? ए बी सी. ओके, गुड. सिमिलरली चला सांगा, अँगल ए बी सी इज अँड इन्स्क्राइब्ड अँगल अँड काय असेल? इट इंटरसेप्ट आर्क एबीसी. म्हणजे जर एबीसी हा इन्स्क्राइब्ड अँगल असेल तर त्यानं जो काही आर्क इंटरसेप्ट केलाय तो आर्क कुठला आहे? एबीसी. मग याचं नाव असेल बघा, इकडे बघा, इथे काय असेल? देयरफॉर अँगल एबीसी इज इक्वल टू 1/2 इनटू मेजर ऑफ आर्क एडीसी. इक्वेशन नंबर काय आलं? सेकंड. आता फर्स्ट अँड सेकंड. फर्स्ट वरून काय आहे, सेकंड वरून काय बघा. फर्स्ट मध्ये काय सांगितलंय? इक्वेशन फर्स्ट मध्ये सांगितलंय अँगल एडीसी इज इक्वल टू 1/2 इनटू मेजर ऑफ आर्क एबीसी. बघा लक्ष द्या, एडीसी इज इक्वल टू
1/2 इंटू काय असेल मेजर ऑफ आर्क काय सांगितलंय एबीसी बरोबर ना मेजर ऑफ आर्क एबीसी सांगितलंय ठीक आहे थोडंसं स्पेस कमी आहे समजून घ्या प्लस एडीसी काय सांगते सेकंड बघा 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क एडीसी लेफ्ट साइड काय त्याची अँगल एबीसी म्हणजे मेजर ऑफ अँगल एडीसी प्लस मेजर ऑफ अँगल एबीसी इज इक्वल टू काय येते बघा 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क एबीसी प्लस 1/2 इंटू मेजर ऑफ आर्क एडीसी आता या दोघांमध्ये लेफ्ट साइडला स्पेस कमी ॲज इट इज ठेवतो चालते इज इक्वल टू दोघांमध्ये 1/2 आणि 1/2 कॉमन आहे इथं कॉमन काढलं इथं काय दिसतंय तुम्हाला एडीसी मेजर ऑफ आर्क एडीसी इथं ठेवलं आणि वरती काय आहे मेजर ऑफ आर्क सांगा एबीसी आहे बरोबर ना या दोघांची ऍडिशन किती दिलेली बाळांनो दोघांची ऍडिशन काढायचे मग मी काय करतो 1/2 ला 1/2 ऍज इट इज मेजर ऑफ आर्क एबीसी अँड मेजर ऑफ आर्क एडीसी या दोघांपासून बघा एबीसी अँड एडीसी या दोघांपासून एक सर्कल तयार होते काय होते सर्कल आणि या सर्कल पासून सर्कलचं मेजरमेंट किती असतं मेजर ऑफ सर्कल इज 360 डिग्री याच्या ऐवजी मी काय घेतलं 360 घेतलं आणि द रिझन आर्क एबीसी अँड आर्क एडीसी फॉर्म अ सर्कल बरोबर ना त्यांच्यापासून काय तयार होते सर्कल तयार होते म्हणून 1/2 इंटू 360 2 1 2 म्हणजे थोडक्यात इथं काय यायला पाहिजे 180 डिग्री कशाचं मेजरमेंट आहे हे दोघांची ऍडिशन आहे कशाची अँगल डी आणि अँगल बी अँगल बी प्लस अँगल बी प्लस अँगल डी इज इक्वल टू 180 डिग्री सिमिलरली इथं जे दिले ना सिमिलरली तुम्हाला काय प्रूफ करायचंय तुम्हाला प्रूफ करायचं अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री काय प्रूफ करायचंय अँगल ए प्लस अँगल सी इज इक्वल टू ऑल्सो 180 डिग्री हे स्वतः तुम्ही प्रूफ करू शकता जसं की मोठी ऍक्टिव्हिटी दिली ना इथपर्यंत तसं सिमिलरली म्हणजे की तुम्ही हे दोन अँगलची ऍडिशन 180 डिग्री असं प्रूफ करू शकता समजलं आता याच्यावर डिपेंड असणारे जे काही क्वेश्चन्स असतील ते आपण घेणारच आहेत क्वेश्चन नंबर सेकंड बरोबर ना क्वेश्चन नंबर सेकंड याच प्रॉपर्टीवरती डिपेंड आहे आणि बाकीचे बरेचसे काही एक्झाम्पल्स सिमिलर एक्झाम्पल्स तुम्हाला मी लगेच देतोय या क्वेश्चन नंबर सेकंड लिहून घेऊ शकताय बरोबर अगोदर लिहून घ्या अगोदर आणि ऑनलाईनला कोण असेल तर आपण स्क्रीनशॉट पाहायला सांगा